चोरीचा खोटा आळ घेतला नाही माझ्यावर. पण इथं का आलीस? दुसरीकडे कुठं जाणार? रोज इथली आठवण यायची, एक दिवस असा नव्हता इथली आठवण मला झाली. इथून गेली ती संपली, मेली, काय संबंध नाही बघ. हा कायदा इथला हा 14 वर्ष चालू आहे. तुला ठाऊक नव्हता? तो दुसरा थारा नव्हता. थारा नव्हता तर जीव द्यायचा. माझा आता काय संबंध? तू जाय चकणे. हो तू इथं कसा? कोणी घेतलं तुला घरात आणि चपदी कुठे गेली? नव्हतीच ती, मी आलो तेव्हा. तुम्ही इथं निजला होता, मी इथंच बसून राहिलो. ओळख झाली, बरं झालं. काय काम तुझं इथं? तिला परत न्यायला आलायस तू? येणार नाही ती परत. मी पण न्यायला नाही आलोय, इथं येते. बरं आहे, सुखात असली म्हणजे. काय झालं तर होता आणि मजा आहे ना. जाई ना. हो. कसा जात नाही तेच बघते. अरे मुडदा बसवला तुझा. काय काय तुझं इथं? बोल. कोणी धाडलं होतं आमंत्रण तुला? जा पुन्हा तोंड दाखवशील तर जिथं नाहीस राहत बघ. माझ्या वाटाला परतून येऊ नको सांगून ठेवते. माझा तुझा काय बी संबंध नाही. निघ. तर नमस्कार मित्रांनो, आपण गेल्या वेळेस नाटकाचं एका प्रमोशन केलेलं होतं आणि ती रील्स बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली. आणि सखाराम बाइंडर हे बरंच जुनं नाटक, म्हणजे नाही म्हटलं तरी 50 वर्ष जुनं नाटक, त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर लोकांनी ती भूमिका नंतर साकारली आणि इतक्या वर्षानंतर पुन्हा आता ते नाटक आपल्या समोर येत आहे. त्यातीलच एक म्हणजे लेजंड असे कलाकार आपले मराठी आणि प्रत्येक सिनेसृष्टीत त्यांनी नाव लौकिक केले असे सयाजी शिंदे सर आपल्या सोबत आहेत. तर त्यांची सखाराम बाइंडर त्यांचीच भूमिका आहे आणि त्यांनाच विचारूया की कशी भूमिका आहे आणि आजच्या युथला याबद्दल सर सांगा. नाट्यसृष्टीच्या इतिहासामध्ये इतकं चांगलं नाटक ही फार रेअर गोष्ट आहे आणि कालातीत गोष्ट असते. एखाद्या लेखकाचे विचार किती थोर असू शकतात, किती वर्ष ते चालतात. तर हे मनुष्य जात जोपर्यंत जिवंत आहे, लग्न संस्था जोपर्यंत जिवंत आहे, स्त्री पुरुष नातेसंबंध जोपर्यंत आहे, तोपर्यंत हे चालणारं नाटक आहे. त्यामुळं चालणारे विचार आहेत, त्यामुळे नाटक चालणार आहे. तर असं विजय तेंडुलकरांचं नाटक 50 वर्षापूर्वी ज्यांनी अतिशय धुडगूस घातला होता मराठी इंडस्ट्रीत आणि निळूभाऊंनी ते काम केलं होतं. त्यांच्या आयुष्यात ते पहिलं नाटक होतं आणि निळूभाऊंनी मला जेव्हा नाटक विचारलं, निळूभाऊंनी मला सांगितलं की हे नाटक तू कर, तुझा बाज तसा आहे म्हणून. मला ते पेलेल किंवा करावं शक्य होईल का असं वाटत होतं, पण सुदैवानं ते त्यावेळेला लोकांना आवडलं आणि मलाच नाटक समजत गेलं. तेव्हा मी हे तिसऱ्यांदा परत वेगळ्या संचात करतोय. तरी मला अजून वाटतं की हे खूप काही डीप आहे याच्यात आणि अजून करायला पाहिजे. तशा पद्धतीने मी करतोय. बरेच म्हणजे कलाकारांसोबत आतापर्यंत तर तुम्ही हे नाटक म्हणजे वेगवेगळ्या रूपात ते केलेलं आहे आणि आता जे 2 कलाकार आहेत तुमच्यासोबत, नेहा जोशी आणि अनुष्का, तर त्यांच्यासोबतचा म्हणजे कसा अनुभव आहे? तुम्ही जे पहिल्यापासून बघत आलाय नाटक ते करताना आत्ताच. नेहा जोशी ही चांगली आर्टिस्ट आहे, तिने खूप चांगली कामं केली. पण मला अतिशय सरप्राईज एलिमेंट वाटलं ते अनुष्का बोराडे. कारण मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये ह्या देहबोलीनं असं रंगमंचावरचं काम मी बघितलं नाही. आणि जे तेंडुलकरांना अपेक्षित होतं, जे कॉन्ट्रास्ट हवा होता याच्यामध्ये दुसऱ्या हातामध्ये, तो अनुष्का बोराडेने मला वाटते मराठी रंगभूमीच्या इतिहासातलं नोंद घेतली पाहिजे त्यांनी की अशा एखाद्या मुलीनं या पद्धतीनं काम करून त्याचा जो थिनर लाईन आहे ते वल्गर अननेसेसरी तिकडे जाईल, तिचं दुःख कमी पडेल का, तर ते सजेस्टिव्ह करून आयुष्य गेले मराठी इतिहासात. ते सगळं करून सुद्धा तिच्या आत्म्याला सोडलं नाही तिला. या अनुष्का बोराडेचं मला सरप्राईज एलिमेंट या नाटकाचं मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे. त्यामुळे त्याची नोंद होईलच. पण खूप चांगलं टीम आहे त्याच्यामध्ये. अभिजित जुंदर, चरण जाधव, या अनुष्का सगळ्यांनीच कामं चांगली केली. पण चंपा हे अल्टिमेट आहे. आम्ही पण म्हणजे मी नाटक हे बघितलंय ऑलरेडी. तर बघताना म्हणजे असं बरीच नाटकं बघितली, पण असं स्टेजवर बघताना असं वाटत होतं की एकदम रॉ चालू आहे आणि असं म्हणजे स्टेजवर हे कसं काय अशा पद्धतीने थोडं म्हणजे घडू शकतं किंवा इतकं दाखवण्यात आलंय. तर सर तुम्ही काय सांगाल की म्हणजे काय सीमा ह्याच्या होत्या आणि म्हणजे त्या कितपत त्याच्याबद्दल म्हणजे विचार करण्यात आला? सीमा नसतात, सीमा असतात
नाटकाची गरज, कॅरेक्टरची गरज, भूमिकेची गरज काय आहे तेच करतो ना. तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, भूमिकेला काय वाटतंय. 100% नेहा काय, अनुष्का काय, चार्मी काय, मी 100% मी स्वतः काय, भूमिकेच्या पलीकडे आम्ही जात नाही आणि नाटकाच्या विषयाला सोडून जात नाही. तर याच्याबद्दल पूर्वी असं वाटायचं की जरा आपण हातचं राखून काम करतो, आता असं वाटत नाही की आपण जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मे बी अजून कोणाला काय वाटू शकतं एवढं शक्यता आहे नाटक. बरोबर. सर्वांनी नाटक हे बघितलंय, ज्यांनी नाही बघितलंय, आधीच ज्यांनी बघितलं असेल त्यांनी आता आपल्या समोर जर हे नाटक आहे आणि येत आहे तर बघावं नक्की. सर तुम्ही काय अपील कराल की आत्ताची नाही, आतापर्यंत कसं होतं की नाटक असं भिडत जात नव्हतं. म्हणजे ह्याच्यामधला कलाकार काम करत सकाराम कधी पखवाज खरं वापरत नव्हता. त्याच्यामध्ये मी तो वाजवायला चरणमुळे मी शिकलो आणि प्रत्यक्षात मी वाजवतो, त्यामुळे मला ते खूप म्हणजे त्यावेळेस बघताना असं वाटलेलं की फक्त नुसतं तुम्ही एक हे कराल चालू की बाबा वाजवण्याचं थोडंसं हे, पण आम्हाला वाटलं की म्हणजे रेकॉर्डेड आहे की काय. आणि जे टाळ्या त्यावेळेस येत होत्या नंतर पण तुमचं आहे वाजवण्याचं, तर तेव्हा कळलं की नाही तुम्ही शिकलाय आणि प्रॉपर तुम्ही वाजवत आहात ते. सर तुम्ही आत्ताच्या युथला फक्त हे काय कराल की तुम्ही जरूर बघा. हा एक लिखाणाचा, डायरेक्शनचा, सगळ्यांचं काम करण्याचा एक वस्तुपाठ असेल. याच्या पाठीमागे खरंच चांगला विचार केला. मी माझ्या अनुभवातून बघितलं की मी स्वतःला परत चेक करतोय. आधी मी केलेलं काम आणि आताचं काम केलेलं आहे ह्याच्यात मी किती सखारामच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. आधी वाटायचं सखाराम फक्त रागीटच दाखवला होता. आधी वाटलं होतं की तो माणूस नाहीच, विलनच चांगला. तसं नाहीये, तो एक समाजातला एक चांगला माणूस आहे आणि तसा असून पण त्याचा बुरखा कसा पडतो. तर असं हे सगळं बघायला जरूर या, थिएटरमध्ये या सगळ्यांनी. सखाराम म्हणजे खरा माणूस आहे असं मी म्हणेन. आणि या नोटला पण थांबूया. तुम्ही स्वतः येऊन सखारामला बघा आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. Instagram handle आहे सखाराम बाइंडर.